या सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण बघणार आहोत स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय? तर स्थगित विद्युत. स्थितिक विद्युत. स्थितिक विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर बेसिकली व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी? विद्युत काय? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की विद्युतीय करंट त्याला किंवा विद्युत जो असतं त्याला आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो आणि स्टॅटिक मीन्स व्हॉट? तर स्टॅटिक मीन्स स्थगित. म्हणजे एका कुठे ना कुठे गोष्टीसाठी ते आपण बोलतो लिमिटेड असलेले आपण या प्रकारचा अंदाज आपण लावू शकतो, राइट? सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट व्हॉट वी हॅव. बघा, इलेक्ट्रिसिटी चार्ज, इलेक्ट्रिक what do you about the or we can say the observation tell us. Latest example, the just the gimples of the electric charge that all obtain all around or all in our surrounding and holding in abundance. Then we can say the electricity charges is stored even in our body. All the substances are made up of the very thin particles. Electricity charges are in the or intrinsic property of these particles. Through in the through in this way, the electrical charge is abundantly present and it is always in hidden state. And this is because the two positive types of charges are present in the equal number. And uh, and and in all these substances, when the positive charges and negative charges on the objects are balanced, the object is neutral, and that is there is no net charge on the object if these charges are not balanced, and then we call this the object is said to be the charge. म्हणजेच काय त्यांनी आपल्याला काय सांगितलं बेसिकली जगामध्ये प्रत्येक एक गोष्ट अशी असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की छोट्या-छोट्या पार्टिकल पासून जगामध्ये प्रत्येक एक गोष्ट बनलेली आहे. बरोबर? त्या प्रत्येक एका गोष्टीमध्ये कुठे ना कुठे चार्जिंग पॉइंट्स हे असतातच. कारण प्रत्येक एक गोष्ट जगामधली प्रत्येक एक गोष्ट किंवा आपण बघणारी प्रत्येक एक गोष्ट इलेक्ट्रिक चार्जेस पासून म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्जेस एक असतं. भले आपली बॉडी असो, लाकूड सॉरी लाकूड त्यांना बोलतायत, लोखंड वगैरे काय असो, ग्लास वगैरे असो, तर त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे थोड्या प्रमाणात का होईना, पण इलेक्ट्रिक चार्जेस त्याच्यामध्ये असतातच. म्हणजे विद्युती जे सॉरी 2 मिनिटं व्हॉट वी कॉल्ड एज विद्युतीय प्रभार जो आपण त्याला म्हणतो, ते त्यांच्यामध्ये असतातच. तर ते विद्युत प्रभार आणि इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये कसं असतं, की कारण प्रत्येक एका गोष्टीमध्ये नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक एका गोष्टीमध्ये रेणू प्लस पॉझिटिव्ह चार्जेस एंड निगेटिव्ह चार्जेस हे असतातच. सो एटॉम इज मेड अप ऑफ द 3 थिंग्स. सर्वात पहिले एक लक्षात ठेवा, द एटम्स ज्याला आपण एक सर्वात छोटा एक एटम म्हणतो, म्हणजे सर्वात एक छोटा पॉइंट ज्याला म्हणतो, तो एटॉम इज मेड अप ऑफ द 3 थिंग्स दॅट इज पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस एंड न्यूट्रल्स. सो बघा, आपण कसं म्हणतो ते एक न्यूट्रल चार्जेस आपण त्याला बोलवतो. म्हणजे प्रत्येक एका सूक्ष्माच्या सूक्ष्म कणामध्ये अतिसूक्ष्म जो कण असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये एटॉम म्हणतो. ओके. त्या कण कशा प्रकारे बनतात तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही चार्जेस पासून बनत असतात आणि न्यूट्रल पासून सुद्धा बनत असतात. पण जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे ऋण आणि धन आणि ऋण हे जे दोघंही चार्जेस जर व्यवस्थित बॅलन्स असतील म्हणजे सम नंबर असतील म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेसचे पण 3 नंबर आणि निगेटिव्हचे पण 3 नंबर. तर हा काय असेल बॅलन्स असेल आणि ह्याच्यामधून कोणताही करंट फ्लो होईल का? तर आन्सर इज नो. कारण हे दोघे बॅलन्स असल्यामुळे दोघे बघा म्हणजे आपण जसा काटा बघतो बघा, काटा भले एक जर आपण काटा बघितलं वजन काट्याला, तर एका साइडला कमी म्हणजे 5 किलो आणि एका साइडला 5 किलो, तर दोन्हीकडे जर आपण सेम वजन ठेवलं, तर काटा कसा मध्यस्तरी असतो. तो एकाकडे कुठे वळतो का? आन्सर इज नो. परंतु जर आपण एका साइडला जास्त वजन लावले आणि एका साइडला कमी वजन लावले, तर आपण काय बोलू शकतो, की त्याच्यातला जो म्हणजे ज्या ठिकाणी वजन जास्त आहे, त्या ठिकाणी तो खाली वळतो. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण जेव्हा ॲटम्सचं बोलतो, ॲटम सोबत जेव्हा आपण बोलत असतो, त्या ॲटम विषयी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा तिथेही तसंच असतं बघा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे चार्जेस सेम असतात. परंतु कोणत्या एका स्थितीमध्ये किंवा काही प्रमाणात जर घटना घडली किंवा काही जर गोष्टी घडल्या किंवा काही एक फिजिकली कोणत्याही गोष्टी इफ एनिथिंग मूव्हमेंट हॅपन ओव्हर देअर, जर पॉझिटिव्ह चार्जेस वाढले किंवा निगेटिव्ह चार्जेस वाढले, तर त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज एटम किंवा निगेटिव्ह चार्ज एटम असं म्हणत असतो. ओके. तर हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, की जर एटममध्ये म्हणजे अतिसूक्ष्म कणामध्ये जर ऋण ऋण प्रभाजाची जर संख्या वाढली, तर त्याला आपण ऋण ऋण एटम असं म्हणतो किंवा
सूक्ष्म कण असं म्हणतो किंवा घनाची जर संख्या वाढली तर घन सूक्ष्म कण असं आपण त्यांना म्हणत असतो. अशा प्रकारे आपण बघत असतो, की वेगवेगळा पॉइंट आहे, तो दॅट वी कॅन ऑब्झर्व्ह आणि म्हणजेच काय तर जेव्हा डिसबॅलन्स होईल, ओके. जेव्हा डिसबॅलन्स होईल म्हणजे तेव्हा त्यांचा बॅलन्स तुटेल. म्हणजे त्यांचा जो इक्वल नंबर असेल म्हणजे 3-3 चा जो मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिला, तो 3-3 चा नंबर जेव्हा अ, बिघडेल किंवा एखादा कमी किंवा एखादा जास्त किंवा वजन त्यांचं कमी-जास्त होईल, त्यावेळेस आपण बघू शकतो, की ह्यांचं जे म्हणजे तो जो आयटम आहे किंवा तो जो पॉइंट आहे किंवा तो जो सूक्ष्मकण आहे त्याला आपण चार्ज असं आपण म्हणू शकतो. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एक सर्वात मोठा एक्झाम्पल म्हणजे आपण लहानपणी पण केलं असेल, की बघा आपण कंगई, कंगई घ्या कंगई, ऑलराइट. त्या कंगईला ज्यावेळेस आपण डोक्याने जोरजोरात घासतो, तर जोरजोरात घासल्यानंतर आणि पेपराचा जर तुकडा समोर जर आपण जर ते कंगई ठेवली, हे बघा इकडे जर मी एक्झाम्पल दिलेलं आहे, ह्या एक्झाम्पलबद्दल मी बोलतोय, की बघा जेव्हा कंगई आपण अ, घासली आपल्या डोक्यावरती किंवा कशावरती जर आपण त्याला घासलं आणि सतत घासल्यानंतर ओके, पुन्हा एकदा ऐका. सतत घासल्यानंतर जेव्हा कागदाच्या तुकड्याजवळ जर आपण त्याला आणतो, तर कागदाचे तुकडे हे सडनली त्याच्याकडे म्हणजे अट्रॅक्ट होतात. म्हणजे ते काय होतात, ते कागदाचे तुकडे हे त्या प्लास्टिकच्या जी कंगई असते, जे प्लास्टिकचे जे कॉम्ब आपण त्याला म्हणतो, प्लास्टिक कॉम्ब, त्याकडे ती आकर्षित होते. म्हणजेच अट्रॅक्ट होतात आणि काय अट्रॅक्ट होतात? तर पीस ऑफ पेपर. त्या दोघांमध्ये हे बघा इलेक्ट्रिक म्हणजे ह्याचंच कारण काय, की ह्यांच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिक म्हणजेच काय? तर म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आपण बघू शकतो. तर हे कसं उत्पन्न होतं हे आपण आता बघणार आहोत. तर एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, की अशा प्रकारे आपण बघू शकतो. तर बघा हा एक एक्झाम्पल म्हणजे हा एक्सपेरिमेंट नेहमी लक्षात ठेवा, की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा जेव्हा पण आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल, तर बघा जेव्हा आपण एखादा कॉम्ब किंवा प्लास्टिकची कंगई आपण जेव्हा घासतो आणि त्याच्यासमोर पीस ऑफ पेपर म्हणजेच काय, तर कागदाचे तुकडे जर आपण ठेवले, छोटे बारीक-बारीक तुकडे जर आपण ठेवले, तर ते घासल्यानंतर जर आपण त्याच्यासमोर नेले, कोणासमोर अ, कागदाच्या तुकड्यांसमोर जर आपण नेले, तर त्या प्लास्टिकच्या कॉम्बला म्हणजे प्लास्टिकच्या कंगईला ते चिपकतात. सर ओके. आवाज हां, बेटा थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असावा म्हणून आवाज येत नसेल. डोंट वरी. तुम्ही व्हिडिओ बघून नंतर ते आपले डाउट्स आहेत ते क्लिअरिफाय करू शकतात किंवा पुन्हा एकदा जेव्हा रीड कराल तेव्हा तुम्हाला क्लिअरिफाय होऊन जाईल. ठीक आहे. आणि इन केस तरी नाही समजले, तर तुम्ही मला विचारू शकता पुन्हा एकदा. अशा प्रकारचे सिनेरिओज आपण बघू शकतो, की म्हणजे प्लास्टिकच्या कंगईपासून आपण इलेक्ट्रिसिटी किंवा एक अशा प्रकारचं एक स्टेटमध्ये त्यांना आणलं किंवा अशा प्रकारची घर्षणामार्फत आपण अशा प्रकारे गोष्ट केली, की त्याला कागदाचे तुकडे हे अट्रॅक्ट व्हायला लागले म्हणजे आकर्षित व्हायला लागला. म्हणजे ते कशामुळे झालं? ते आता आपण हे आता बघणार आहोत. ओके. सो हिअर इज द थिंग. तर बघा सर्वात पहिले आपल्याला एक गोष्ट आपल्याला माहितीच आहे, की भलेही तो मॅग्नेट असो किंवा कोणतीही दुसरी गोष्ट असो. आपण एक आपल्याला माहिती आहे, की मॅग्नेट म्हणजे काय? लो चिंगम. लो चिंगमला आपल्याला 2 बाजू असतात. एक घन बाजू सॉरी दॅट इज वी कॅन कॉल्ड एज एक वी कॅन कॉल्ड एज एक नॉर्थ साइड आणि साउथ साइड. त्याचप्रमाणे आपण पुन्हा एकदा बघू शकतो, की जर 2 मॅग्नेट म्हणजे 2 लो चिंगम आपण नॉर्थ साइड आणि साउथ साइड जर 2 आपण अपोझिट पॉइंटमध्ये ठेवले. अपोझिट पॉइंट म्हणजे बघा साउथला नॉर्थ अट्रॅक्ट करेल. येस. म्हणजेच काय, की दक्षिण जो फेस आहे लोखंडाच्या, त्याला उत्तर फेस हा नेहमी अट्रॅक्ट करेल. परंतु जेव्हा ओके. परंतु जेव्हा आपण म्हणजे दक्षिण जो पॉइंट आहे, त्या दक्षिण पॉइंटला आणि दक्षिणेत पॉइंट दाखवला, तर तो का होईल? तर तो रिपल होईल. रिपल होईल म्हणजेच तो एकमेकांपासून लांब जाईल. म्हणजेच बघा, म्हणजेच मला बोलायचं असं आहे, की जेव्हा आपण लोहचिंगमाचे 2 समान बाजू एकमेकांसमोर ठेवतो, तेव्हा ते एकमेकांपासून लांब जातात. परंतु जेव्हा लोहचिंगमाच्या किंवा मॅग्नेटच्या आपण 2 विरुद्ध बाजू एकमेकांसमोर ठेवतो, तेव्हा ते अट्रॅक्ट होतात म्हणजे एकमेकांजवळ आकर्षित होतात. तर ह्याची जी प्रॉपर्टी आहे, ही जी प्रॉपर्टी आपण जे बघितलेली आहे किंवा ही जी एक संकल्पना आपण जी बघितलेली होती, तीच संकल्पना आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा आपण चार्जेसमध्ये आपण बोलतो इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये सुद्धा बघू शकतो. बघा, इथे आपल्याला पॉझिटिव्ह चार्जेस दिलेले आहेत. तर पॉझिटिव्ह चार्जेस आपल्याला दिलेले आहेत ग्लास रॉडच्या. तर ह्यामध्ये असणारा ग्लास रॉड पॉझिटिव्ह चार्जेस जेव्हा आपण घर्षण करून किंवा पॉझिटिव्ह चार्जेस समोर जर पॉझिटिव्ह चार्जेस आला, तर ते कसे होतील? रिपल होतील. एकमेकांपासून लांब जातील.
परंतु जर इथे बघा, म्हणजे त्यांनी एक्झाम्पल असं दिलं, की समजा की ग्लास रॉडचा जो हे आहे ग्लास रॉड आहे, म्हणजे काचेचा जो रॉड आहे, त्या रॉडमध्ये आपण जर पॉझिटिव्ह चार्जेस जर मांडले आणि त्याच्यासमोर पुन्हा काचेचाच रॉड जर आपण समोर केला पॉझिटिव्ह ह्याचा पॉइंट्सचा, तर आपण बघू शकतो, की ते जे दोघे पॉइंट्स आहेत किंवा दोघे जे रॉड्स आहेत, ते एकमेकांपासून लांब जातील, राइट? म्हणजे काय होतील ते रिपल्स होतील. दॅट इज वी कॉल्ड एज रिपल्सन. परंतु जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस एकमेकांसमोर येतील, तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो? अट्रॅक्शन. म्हणजे ते काय होणार? एकमेकांकडे आकर्षित होत असणार. तर जसं मॅग्नेटमध्ये जसं आपण लोहचुंबकामध्ये बघितलं, त्याच प्रकारच्या सिनेरिओज किंवा त्याच प्रकारची गोष्ट आपण इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये सुद्धा बघू शकतो. दॅट इज व्हाय म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये सुद्धा आपण बघू शकतो. लेट्स गो. द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम the electrical charge positive charges positive and the negative charges negative. म्हणजे जे बेंजामिन फ्रँकलिन हे जे सायंटिस्ट आहेत, ह्यांनी आपल्याला ऋण आणि धन हे जे चार्जेस असतात, या प्रकारची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ओके. सो आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इस द ओरिजिन ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज? सो व्हॉट इस द ओरिजिन ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज? तर सर्वात मोठा इम्पॉर्टंट म्हणजे हे इलेक्ट्रिक चार्जेस येतात कुठून? म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की प्रथमतः त्या एटममध्ये म्हणजे सर्वात सूक्ष्म कणामध्ये आपल्याला ते इलेक्ट्रिकल निगेटिव्ह आणि म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पॉइंट्स दिसतात. म्हणजे काय, एकदा एखाद्या सूक्ष्म कणामध्ये आपण ॲटम म्हणजे ज्याला आपण सूक्ष्म कण म्हणतो, अतिसूक्ष्म कणामध्ये आपण बघू शकतो, की त्याच्यात ऋण आणि धन हे दोन्ही प्रकारचे इलेक्ट्रिक चार्जेस आपल्याला तिथे दिसत असतात, राइट? सो लेट्स गो आपण ते फाइंड आउट करूया. All the substances are made up of the particles, and these particles are ultimately made up of the very tiny atoms, and we shall looking at the details of the atomic structure later. म्हणजे atomic structure म्हणजे जे सूक्ष्म कणाची जी रचना आहे त्याच्याकडे आपण बघणार आहोतच नंतर. परंतु एवढं लक्षात ठेवा, की प्रत्येक एका सूक्ष्म कणामध्ये प्रत्येक वस्तूच्या सूक्ष्म कणामध्ये म्हणजे द एटम ऑफ एव्हरीथिंग दे हॅव द चार्जेस. दे हॅव द इलेक्ट्रिकल चार्जेस अँड दॅट कॉल्ड इज वी कॉल्ड दॅट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आपण त्याला काय म्हटलेलं आहे? ऋण आणि धन असं आपण त्यांना म्हटलेलं आहे. द ॲटम कंटेन द स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्जेस अँड मूव्हिंग निगेटिव्ह चार्जेस. These two charges being perfectly balanced in the atom is electrically neutral. म्हणजे काय सांगतात ते आपल्याला, की जे ऋण असतात, ऋण म्हणजेच काय? म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्जेस असतात बेसिकली ते स्टेबल असतात. परंतु जे निगेटिव्ह चार्जेस असतात ते मूव्हेबल असतात आणि ते हलणारे असतात, राइट? ते सतत हलणारे आपण बघू शकतो. आणि ह्या दोघांचे नंबर सेम असल्या कारणाने म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही चार्जेस, इलेक्ट्रिकल चार्जेस म्हणजे ऋण आणि धन हे दोघांचे नंबर सेम असल्या कारणामुळे वी कॅन सी दी एटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजेच काय? तो एटम म्हणजे जो अतिसूक्ष्म कण आहे तो विद्युतरित्या न्यूट्रल असतो असं आपण बघू शकतो. तर न्यूट्रलसाठी मी शब्द बघतो की काय आहे म्हणून आपल्याला. हां, तो अदासीन विद्युतदृष्ट्या तो अदासीन असलेला आपण बघू शकतो. ओके. सो ऑल द ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ atoms and which means that they are electrically neutral. They and then how do they become the electrically charged? बघा आपल्याला एक पॉइंट व्यवस्थित एक लक्षात ठेवला पाहिजे, की बघा एटम पासून प्रत्येक गोष्ट तर बनतात. सो नाऊ वी कॅन सी बिकॉज ऑफ द एटम द एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ और वी कॅन से द एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ द एटम. बट if the atom is electrically neutral, then how they get the charges? Means what? की जर एखादी गोष्ट इलेक्ट्रिकल म्हणजे म्हणजे मला बोलायचं असं आहे, की विद्युतदृष्ट्या म्हणजे इलेक्ट्रिकल दृष्ट्या प्रत्येक एक गोष्ट म्हणजे ॲटमने बनलेली प्रत्येक एक गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक एक गोष्ट ॲटमने बनली. भले ते लाकूड असो, प्लास्टिक असो, पडदा असो, वीट असो, आपण स्वतः असो किंवा काही असो. जसं आपण स्वतः तर जसं सेलपासून बनलेलं आहे, राइट? सो असं प्रत्येक एक गोष्ट म्हणजे प्रत्येक एक गोष्ट जे आपण बघतोय ते सगळे कशापासून बनलेले आहेत? ॲटमपासून बनलेले आहेत. तर ॲटम हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतील, तर मग आपल्याला करंट का लागतो? हा एक प्रश्न आपल्याला डोक्यात आला पाहिजे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण याचाच प्रश्न बघणार आहोत, की भलेही प्रत्येक एक गोष्ट जर ही आपण बघू तर प्रत्येक एक गोष्ट ही जर न्यूट्रल असेल म्हणजेच काय, की उदासीन असेल, तरी सुद्धा मग आपल्याला
करंट का लागतो? तर मग ह्याचं उत्तर आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. यात कोणाला काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. पुढच्या सेशनमध्ये ह्याचा पुढचा भाग आपण बघणार आहोत.